किती मिळाले? टोटल 5 किलो घेतलंय आतड्या सगळं. आज मजबूत खेकड्यांचं कालवण होणार आहे असं वाटतंय. हॅलो आणि हो आमचं लकी दादा खेकड्यावालो आणि मी बंटी कांबळी आकड्यावालो. होडीने इथपर्यंत येतील आणि आम्ही तिथून खाली जाणार आहे. प्रॉब्लेम एक असं झालाय, आम्हाला एक होडी आणायची होती तर या दादांनी चुकून दुसऱ्याची होडी आणली आणि तो तिकडे शोधत बसलाय आणि आम्ही ते रिलॅक्स करतोय. तर त्यामुळे अचानक आता उतरायला लागलंय. तर हे बाकीचे वजनदार माणसं उतरली म्हणजे होडी फटाफट जाईल. फुल फॅमिली. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल संकेतच्या घरी स्टे केलेला आणि आज सेकंड डे आहे. तर आज खूप सारे काय काय प्लॅन आहेत. तर आता एका हॉटेलला चालू आहे जिथे आपला स्टे असणार आहे. तर पहिला हॉटेलला जाऊ, बॅग ठेवू आणि त्यानंतर तिथे जेवून घेऊ. आणि दुसरा प्लॅन असणार आहे त्यानंतरचा कुर्ले पकडायला जायचा. तर आम्ही चाललो आहे कुर्ले पकडायला. तर बघूया तो प्लॅन कसा होतोय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार तुम्हाला. मध्ये झाला आमचा टायर पंक्चर. इधर यू आर. आमचा टायर झाला मध्येच पंक्चर. तर बघूया किती पंक्चर निघतात आता. तर आता आम्हाला खेकडे पकडायला जायचं आहे. तर त्यासाठी कोंबडीची आतडे घ्यायसाठी आलो. आता कोंबडीची आतडे बघू भेटतायत की नाही भेटतायत. भेटेल भरले हो हे पण चाललेले होते खेकडे वागडायला. हे नाही आतड्यात काय आठवड्यात जास्तच द्या दादा. बघूया आता किती किलो खेकडे येत आहेत आपल्याला. अजून घेतले तर आता जरा किती असेल हे? 3 किलो. टोटल 5 किलो घेतलंय आतड्या सगळं. आज मजबूत खेकड्यांचं कालवण होणार आहे असं वाटतंय. तर मित्रांनो, आज आपला मालवणमधला दुसरा दिवस आहे आणि मला स्टे करण्यासाठी एका हॉटेलमध्ये आलो आहे. ओशियन बीच रिसॉर्टमध्ये, जो आहे दांडी बीचच्या जवळच. आणि इथे पहिली जेवणाची सोय केलेली आहे मस्त. त्यानंतर खाली रूम आहेत. आम्ही वरच्या रूमवरती राहिलेलो आहे, बंटीवरती आहे. तर आपली थाळी आलेली आहे. काय आपली थाळी आलेली आहे. इकडे सुरमई थाळी, इकडे प्रॉन्स. मला प्रॉन्स नको, काल प्रॉन्स खाऊन वैतागलोय मी. आणि इथं व्हेज आहे. व्हेजमध्ये फणसाची भाजी दिली खास. मला थोडीशी ह्याच्यातली ती फणसाची भाजी. हां काय. त्यानंतर आमच्या ताटामध्ये आम्ही हाफ ऑफ केलं दोघांनी. कारण एकालाच प्रॉन्स झालेली आणि एकाला सुरमई, हाफ ऑफ केलं. त्यानंतर नॉनव्हेजमध्ये कोलबी दिलं आहे आपल्याला. वन लव. हां, जवळा दिलेला आहे. आणि सोलकढी. वन लव. यस चीयर्स. तर जेवण खाऊन एवढी आम्हाला सुस्ती आली की आम्हाला कुर्ले पकडायला जायचं आहे. तिकडे जायला कंटाळा येतोय आता. काय करायचंय? वाट बघतात. माणूस सकाळपासून वाट बघतोय आमची, कधी येत आहेत लोक. आता सर्व तयारी करून बसलाय, गाडी बिडी घेऊन. ते अरे 5 किलो हे घेऊन गेलोय तिकडं आपला आतड्या. हा उगाच जेवलो एवढा. चलो. आम्ही पेट्रोल भरायसाठी गाडी थांबवली आणि अचानक हा कुठून आला माहीत नाही. आली हे झाकण उघडलं तसं आतमध्ये घुसत होता.
तेवढं वाचला. चला कल्टी मारे हो बाई. ये बाहेर ये. हा हे मारता मारता वाचलंय आतमध्ये जाताना. हा याला हालत नाही. हां हा गेला बाबा. ऐकलं की असं म्हणजे ढकलत नाही तर गाडी खाली यायचं. ते नाही जाणार त्यासाठी. गेला काय परत आला आपल्या इथं. झाला टायरातच गेलो. आहे तुझ्या तिला त्याच्या सांगताय लावून दे. अरे कुठं आहे. पुढं कुठल्या साईडला. अरे काय पुढे. मग तू पुढे गेलो ह्याच्या पुढे गेलो रूमच्या पुढे गेलो. मग आमका काय सांगितलं. हो चलो काय पटरडे. चला चलो. रिक्षेत नाही एक वेगळा अनुभव. जा घेतो हे बघ आलेत आपलं. चलो यांच्या बरोबर जायचं आपल्याला. हा बदल ना आपला अशी मजा येईल. चला हॅलो. मुंबईकर. त्यानंतर लकी दादा पण आपल्या बरोबर आलाय आम्हाला कंपनी द्यायला. कंपनी नाही मी स्पेशलिस्ट. आज त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पकडणार आहे. नाही माझ्या नाही. दादा येणार आहेत पंचायत दादा तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पकड. आणि हो आमचा लकी दादा खेकड्यावालो आणि मी बंटी कांबळी आकड्यावालो. फायबर फॅक्टरी पण आहे. आपलेच मित्र आहे. ह्याची बोटी बोट बनवतो. बनवतात. आपल्याच मित्राची आहे. कधी ब्लॉग वगैरे एखादा कधीतरी प्लॅन करू तिकडे. हो एकदम डीजे वाली रिक्षा. लाइटिंग पण आहे. दाखवतो आता होडी लागायची नाही वा. आपला खेकड्यांचं सामान घेतलेलं आहे पगोली. आणि हा मगाचं चिकन हे आमच्या होडीवाले. आतड्या. आतड्या हा भाऊ आमचा होडीवाला त्याला पण घे. यांची बोट घेऊन आलो. हो चल चल घे आणि सगळं बांधणार सोडणार सगळं ते. सांगा पगोल्याची माहिती सांगा. कशासाठी काय यूज होतं. बघ आता ह्याला पगोली म्हणतात आणि या सगळ्या म्हणतात आमच्या दादांच्या आहेत. ओके. आकली म्हणतात पगोली म्हणतात. अलिबागच्या साईडला पाग म्हणतात. पाग हां ची वेगवेगळी नाव आहेत. सो बेसिक काम काय करतं की ह्याला जी रिंग आहे ना ही लोखंडाची असते जड असते. ओके. लोखंडाची का असते तर ती पाण्यात जाऊन खाली बसावी करून. ओके. आणि त्याला ही बास्केटबॉल सारखी जाळी असते पण पूर्णपणे बंद असते अशी. ओके. आणि मधली रशी ह्याच्यासाठी असते की जे पण खेकड्याला अट्रॅक्ट करण्यासाठी आपण चारा लावणार खाणं लावणार त्याच्यामध्ये आज आपण हे कोंबड्याचं बातडं लावतोय. स्किन लावतोय इकडे. त्याच्याऐवजी आपण जर मोरी म्हणजे बेबी शार्कचं जर मांस लावलं तर त्याला आणखीन जास्त वास पण असतो आणि त्याच्यामध्ये ऑइल कंटेंट असतो. तो ऑइल कंटेंट पाण्याबरोबर वाहत जातो आणि त्याच्यामुळे तो वास आजूबाजूला पसरतो. तर त्याने खूप जास्त मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि ती जेव्हा आपण ह्याला बांधणार की मग हे बघा हे असं बांधून आपल्याला पाण्यात टाकायचं आणि मग खेकडा ते खायला जेव्हा एंटर करतो वर तेव्हा तो याच्यात खात बसतो. आणि मग 15 मिनिटाने 20 मिनिटाने अर्ध्या तासाने जेव्हा आपण ही उचलतो पाण्याच्यावर ते जर ह्याच्यात खेकडा असेल तर तो आतमध्येच राहतो आणि मग तो आपण काढू शकतो. सो अशी ही सिम्पल टेक्निक आहे. ही आज आपण वापरणार आहोत. आणि जे ते बेबी शार्क असतात ते आपला मोरी ते खरंच शार्कची पिल्लं असतात की. हां शार्कची पिल्लं असतात. किती दिवसाची असतात ती. असं सांगता नाही येणार किती दिवसाची असतात. त्याच्यावर अभ्यास करावा लागेल. पण साधारण ती एवढी 1 फूट 2 फुटापासून ते 5-6 फुटापर्यंतचा शार्क आपल्या इकडे तरी मिळतो इथे मार्केटमध्ये. मी बघितलं आहे 5 फुटापर्यंत. 5 फुटापर्यंत बघितलंय. ओके. मार्केट आलेले. आणि एकदा मी लकी दादाची व्हिडिओ बघून आहे ना अशी पगोली मी तयार केलेली. तर ती केली पण काय त्याचा यूज नाही झाला. नंतर अजून एक म्हणजे 600 स्क्वेअर फीट मध्ये तुमचे फक्त 40 कॅरेट आंबा लावून होतो. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये 400 राहतात कंटेनरमध्ये. त्या हे दाखव कसं
तर आपले सगळं पगोली रेडी झाल्या हे बघा. आणि समोर ते होडी घेऊन पण आले. केव्हा घेताना सगळ्यांका नाही केव्हा घेताना. त्यानंतर थोडं पुढे आलं अजून तर इकडे पण मासे पकडणं चालू आहे. काही मासे खेकडे ते आपले सचिन साळकर आहेत, सृष्टी ब्लॉग. यांचं पण चॅनल आहे सृष्टी ब्लॉग म्हणून, चेक करा नक्की. किती भेटलेत? आता जाणार आहे तुला त्यांचा मुलगा. काल आलो संध्याकाळी. या होडीमधून आपल्याला मध्ये जायचंय. पाय सर्कल रे. आता होडीने इथपर्यंत येतील आणि आम्ही तिथून खाली जाणार आहे. तू नाही ते मी तुला कशाला म्हणतो बेस्ट ऑफला किरण. थोडं थोडं पोहता येतंय मला. ओके ओके आई शपथ पाय अर्धा आतमध्ये गेला. पूजा होईल थोड्या दिवसांनी. चलो तू नाही ना. चल चल ना. 4 जण देऊ शकतो, तुम्ही जाऊन या. अरे चल ये बसूया. आपण जाऊया त्यांना ठेवूया वर. म्हणजे आपण हे चल. चल तिथं तू बरोबर मध्येच बस. यस. याच्यामध्ये हल्ला चुकीचं आहे. हल्ला का हल्ला हल्ला की हल्ला. तुमको डर नहीं लगता? मी आहेत अजून 5-6 राहिले. 16 होते ना. 18 होते. 18तल्या 5-6 बाकी आहेत अजून. किरण प्रत्येक कृषी करायला मिस करतायत. ती पण अशीच करते. लाजली का ती. दाखवलं. 18 पगोली टाकून झाल्यात आणि आता थोडा वेळ रेस्ट करायचे. रेस्ट किती वेळ करायचे दादा? 20 मिनिटं. 20 मिनिटं. 20 मिनिटात बघूया किती. 18 मध्ये जास्त येतं. ओके तरी मिनिमम 20 मिनिटं करायची आपल्याला. आता थोडा रेस्ट करू तिकडे काठावरती. याच्यात भीती वाटायला लागली आम्हाला. आम्हाला नाही. आम्हाला नाही. वारो बघ, लाटा बघ. इलो 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 गेलो 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 गेलो. तर आता प्रॉब्लेम एक असं झालाय, आम्हाला एक होडी आणायची होती तर या दादांनी चुकून दुसऱ्याची होडी आणली आणि तो तिकडे शोधत बसलाय आणि आम्ही ते रिलॅक्स करतोय. तर त्यामुळे अचानक आता उतरायला लागलंय. तर हे बाकीचे वजनदार माणसं उतरली म्हणजे होडी फटाफट जाईल. आम्ही बसून राहिलो. आमचा काही वजन नाही एवढा. हळू 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 हळू. तर आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. त्यांना दुसरी होडी भेटली त्यामुळे पुन्हा आता वजनदार माणसं होडीत येत आहेत. यास मला अजून एक इन्फॉर्मेशन पाहिजे. जे हे असतं ना ते आतमधलं दगडातलं ते काय बोलत त्याला, कालवं. कालवं तो खरंच प्राणी असतो की काय असतो? तो प्राणी म्हणजे जीवच असतो शेवटी तो. मग तो एकाच जागेवरच असतो मरेपर्यंत. म्हणजे शेल मध्ये असतो. मूव होत नाही तो. नाही शिंपली कशी असते, शिंपली तरी मूव होते. हा पण तो शेल जो असतो ज्याच्यामध्ये ते तयार होतं ते एका दगडाला चिटकून असते. मग ते हालत नाही काय नाही एका जागेवर. ते 2 कप, 1 कपची दगडाला चिकटलेली असते, 1 कपची अशी असते. मग ती वरची काढली अशी त्याच्यानं. पण तो खाणं वगैरे त्याचं ते स्वतः ओपन होतं का? ते शिंपली स्वतः ओपन होते ते
पूर्णपणे ओपन नाही होत, पण त्यांचं काहीतरी आहे त्यांनी ते फूड इंटेक करतं. ओके. मी समजायचं बोललो एका जागेवर दुसरीकडे कसं जात असेल. नाही ते जात नाही, ते जागेवर एकाच जागेवर असतं. आणि मोठा जर कालवा असेल तर त्याला सांड म्हणतात आमच्या इकडे, ज्याची शेती केली जाते. इथे बघाल तर इथे आता ही साड्यांची नाही, ही शिनाण्यांची शेती केली आहे. म्हणजे शिनाणे म्हणजे शिंपल्यांचाच एक प्रकार आहे, ग्रीन मसल म्हणतात त्याला. हा, ज्याला गोवामध्ये खूप मोठं मार्केट आहे शिनाण्यांचं. शिंपल्याचाच एक प्रकार, लांबट थोडी असते, साधारण 6 इंचापर्यंत पण वाढते, मोठी, हिरव्या कलरची, आणि त्याची ही शेती केलेली आहे. ओके. जी फार्मिंग केली आहे ना ही त्याच्यामध्ये. आणि ते कालवांचं पण केलं. आपले वरती काढतायत. 20 मिनिटं झाली आम्हाला आणि पहिला फेल गेलेला आहे आमचा. तुम्ही जय श्रीराम म्हटलाच ना, गणपती बाप्पा मोरया तरी म्हणायचं पहिलो. आणि पहिली अवदसा, पहिला कुसका नारळ आणि पहिली पनवती लागली आहे ती संकेत हसोलकर यांच्या हाताने. संख्या काय रे तेका जुजूच होय, जुजूच्या हात गुण भरवात. आंघोळ केले संख्या? हा, तरी दुसरं बघतो, दुसरे मिळतं काय दुसऱ्या ह्याच्यात पण काय नाही. दुसरा पनवती, दुसरं कुस्को नारळ आणि लावलं ना, हात लावलं. फायनली आली आहे. आली. आणि हीच आता तो हा खेचणार होता. थांब त्यांच्यावर पाणी उडणार राजा. चांगले मिळतात ना आता. पटापट खेकडे भेटायला लागलेत. स्टार्टिंगचे 2-3 फेल गेले, पुढचे येत आहेत व्यवस्थित. अरे बापरे, वा वा वा, आला अजून आला. चला आता आम्ही किनाऱ्यावरून जाऊन बघतो कसं टाकतात. एवढी गोण भरले. किती 10-12 आहेत काय? 5-6 आहेत. तर आता बघूया किती खेकडे आलेत. मोठी साईज आहे रे. तरी हे मुंबईला गेलास ना, कमीत कमी 500-600 रुपयाचे तरी आहेत एवढे. आता प्लॅन काय ठरलंय, काय करायचंय? आता आम्ही जायचं चुलीवरची भजी भजी आणि वडापाव खातो. नाही ते नाही, मग इकडचं काहीतरी ठरलंय ना. आता ठरलंय ते आपलं ठरलंय ना. आपलं ठरलंय. कांदा भजी आणू. व्हिडिओ काढतोस ना, तो एक पिक्चर माहितीये ना, तो दरवाजाच्या असं येऊन उभं राहावा, तो मानत दिसत नाही, तो घेणंच नाही, मानत दिसत नाही. आणि संकेत चाललोय भजी आणायला, आणि हे 3 जण चालले आहेत दुसऱ्या जागेवर. हेराफेरी. आता पुन्हा होडीमध्ये आलो आणि पुन्हा त्या साईडला चाललोय, तिकडे चाललोय त्या पगोली टाकायला. तर हे दादा काहीतरी इन्फॉर्मेशन सांगतायत, जरा सांगा काय बोललात. बोट जी आहे, बोट बॅलन्स करणं आपल्यावरतीच असतं. ओके. असा पाय इकडे दाबलात तर बोट इकडे अशी क्रॉस होणार, इकडे दाबलात तर अशी क्रॉस होणार. म्हणजे जशी गाडीचे शॉकअप सर ऑपरेट होतात तसे आपल्याला गुडघ्यातून पाय ऑपरेट करावं लागतं. हे बघा, हा, म्हणजे ती एका साईडला तोल जात नाही. ते दोन्ही पाय असे तुम्ही रुंद करून ठेवलात विश्राम मध्ये की बोट स्थिर राहणार. ओके. जवळ घेतलात पाय की बोट अनबॅलन्स होणार. अनबॅलन्स म्हणजे तुम्ही एका साईडला राहिलात की ह्या साईडला क्रॉस होणार. ओके. त्याच्यासाठी आपल्याला पाय दोन्ही साईडला ठेवून उभं राहायचंय. होडी सागर किनारे दिल ये पुकारे. समोर चंद्र बघा. झाडात लपलं लगेच नाही, आम्ही पुढे गेलो. तर आता संध्याकाळचे 7:15 वाजलेत आणि आता परत टाकायला चालू करतोय आम्ही. आणि जर तुम्हाला दिसत असेल की खूप उजेड आहे अजून, तर नाही, खूप अंधार आहे. आयफोनमध्ये ती क्लिअरिटी दिसते थोडंफार की काय चालू आहे, पण अंधार खूप झाला. आमच्या डोळ्यांनी फक्त दिसू शकतं, बाकी दुसऱ्या मोबाईलमध्ये नाही दिसणार.
आता जी लाईट चालू आहे ती लकी दादाची आहे. अशी घ्यायचा विचार करतोय. फुल एकदम ब्राईट आहे फुल. हे बघा बघू शकता. अशी कुठं होतं रे कसलं आहे ही काय रे होतं मच्छी ॲमेझॉनच्या जंगलात आलो काय. खाली मासा फिरतो. कुठं आहे तर संकेत आणि लकी दादा हे भजी आणायला गेलेले. चुलीवरची कांदा भजी. तर आता पुन्हा आलो आम्ही शेवटचा एकदा ट्राय करायला. बघू किती येत आहेत. आणि अंधार खूप झालेला आहे आता. असा 2. अरे वा वा वा. बघितलं ना माणूसाला 2-2 मिळायला चालू झालं. इकडं संख्या रांगोळ नाही. वा 2 आल्या. वा फटाफट भेटायला लागले. यश आहे हो. पहिल्या त्याच्यात यायला लागले. मी सांगितलेलं अजून एक हात मारला. अजून 2 मोठ्या आल्या. बोलवून घेतलाय हो मालवण वरून. तुमका पण कोणा गरज असत तर बोलवून घ्या. किती घेतो पर डे पर नाईट. अजून येते की नाही येईल की नाही. अरे बापरे आले आले आले. पहिला तिकडे मान 2 आहे ना. खुश झाला. हो याचा एक पण हात फेल नाही गेलाय. कंटिन्यू येत आहेत. आणि ते पण म्हणजे एक पण असं गेलंच नाही. यस यस किरण पास्ते खुश. इकडे लाईट वर. इकडे लाईट भरलं. फॅमिली फुल फॅमिली. फॅमिली आणती. डेंगे 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 डेंगे. दोरी कापली ना किरण तरी चालेल. लावू शकतो आपण दुसरी. हात कापून घेऊ नको. नाकाला काळं लागलं तुझ्या. मेहनत तेरी दिख रही. मेहनत रंग भी लाई है. रंग भी लाई है. दाखव रे किती मिळाले. तर आत्ताच सगळे खेकडे वगैरे पकडून झाले आणि दादानी खूप मेहनत केली. हां आणि आता उद्या बघूया कालवण भेटतंय की नाही आपल्याला. कधी भेटेल ते. त्यानंतर ही रिक्षा बघितलं तर फुल एकदम मॉडिफाय केलेली आहे. आणि कधी तुम्हाला मालवण फिरायचं झालं तर या दादांचा नंबर देऊन ठेवतोय. नक्की बघा. आणि स्वामींची पालखी फुल एकदम बघाल तुम्ही. मस्त असं केलेलं आहे. नंबर देतोय मी डिस्क्रिप्शन मध्ये. आणि वरती पाठीमागे नंबर आहेच. ओके द्यायची गरजच नाही. हा बघा या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मालवण फिरायचं झालं तर ते जे एनी टाईम हजर होतील तिथे फ्री असले तर. चला भेटू उद्या कालवण खायला. चला बाय. आम्ही जातो आता रूमवरती. आता डायरेक्ट आम्ही आता रूमवर आलो. इथे आता जेवू. आणि सकाळी एक शूट आहे माझं ड्रोनचं. ते पण पहिलं शूट आहे ते कंप्लीट मला करायचं आहे. त्यानंतर बघू पुढचं प्लॅन कसं आहे. तर आता आल्यावर इथे जेवून घेऊ आणि डायरेक्ट झोपून जाऊया. चला बाय. गुड नाईट. टेक केअर.